फर्जी घुसपैठ, जातिगत अन्याय को दूर करने, सशर्त वैधता रद्द करने और 85,000 रिक्त सीटों को भरने की मांग को लेकर सकल आदिवासी एकता महासंघ और विभिन्न संगठनों के नेतृत्व में अकोला में विशाल जनाक्रोश मोर्चा निकाला गया। मार्च का मार्ग क्रिकेट क्लब ग्राउंड से जिला कलेक्टर कार्यालय तक था। इस मार्च में अकोला, बुल्ढाना, अमरावती, वाशिम से हजारों बंधुओं ने भाग लिया। पारंपरिक वेशभूषा, ढोल और जागर ने मार्च को सांस्कृतिक रंग दिया और शांतिपूर्ण तरीके से प्रभावी विरोध व्यक्त किया। तुमचे साखर कारखाने, तुमचे शाळा कॉलेज, तुमचे ते सर्व आमच्या नावा करा, घ्या आरक्षण। अरे आम्ही या 60% केंद्रामध्ये आम्हाला 67% आहे, राज्यामध्ये 60% आहे। आमची अवस्था काय? फाटक्या कपड्याची। आम्ही बाहेरगावी शेतीकडे जातो, आमचा शेतमजूर आदेश बांधतो कापसाला, सोयाबीन तुंगल्या बाहेर जातो। भेटले का आरक्षण? भेटले का? भेटले असेल तर हो बोला, नसेल तर नाही बोला। अरे आरक्षण आम्हाला नाही भेटलं, तुम्ही आमच्या बोली कुणी खाता? अरे गद्दारांनो, हे आदिवासी जात आहे जी इंग्रजांना लढली, जी जात इंग्रज लढली, तुम्हाला भेटणारा मागे कोणी बसणार नाही। आम्ही तुम्हाला फाडून टाकू, तुमच्या छाताला बसून आमचं आरक्षण टिकू आणि तुम्हाला दाखवून देऊ की आदिवासी हा इथला, हा देशाचा मूळ निवासी आहे। हा तुमचा उपरार का अफगाणिस्तान इकडे आलेला नाही। तुम्ही घुसखोर आमच्या भारतामध्ये येऊन आमच्या मूळ निवासीवरती हल्ले करत राहाल तर आम्ही कदापि गप्प बसणार नाही। त्यामुळे माझा प्रशासनाला, सरकारला, जे लोक सरकारची चाटुकरी करतात ना त्याला पोचायचं नाही। त्यामुळे आदिवासी ताकद दाखवा, हेच सांगतोय, थांबतो। जय आदिवासी, जय सेवा, जय बिरसा। माझे दोन लोखंडे दोन शब्द बोलतेस मी विनंती करतो। आदिवासी, जय बिरसा, जय वडखान। आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकल आदिवासी समाज व संघटनेतर्फे उलगुलान मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। सकल अकोला जिल्ह्यातली सर्व मंडळी व इतर सर्व या आदिवासीला आरक्षणाची काय गरज आहे, का गरज आहे याची जाणीव करून देण्यासाठी बोकसांना हटवा और आदिवासी बचाव, आदिवासी आरक्षण बचाव नियमावलींनी 85 जागा या बोकसांनी हस्तगत केलेल्या आहेत, त्या हटवण्यात याव्या। औरंगाबाद मध्ये टाकणकार पारद्याला आदिवासी समाजातर्फे त्या मुसलमान समाजाच्या धार्मिकांना आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र वाटण्यात आले, ते त्वरित रद्द करण्यात यावे। 366-25 नुसार जे निकष हर समाजाला जात पडताळणीसाठी हवे, त्या जात पडताळणीच्या निकषाला आणखी कठीण आणि मजबूत करण्यात यावं व 1250 जागा त्वरित भरण्यात याव्या। ज्या पुनर्वसना लोकांचे, जे पुनर्वसनांनी भेटणारे जे लाभ आहेत ते मेळघाटातील लोकांना त्वरित करण्यात यावे। असंख्य असे मान्य आमच्या आदिवासींच्या घुसखोरीसाठी जे निघालेले महाराष्ट्रात काही बोकसांनी मोर्चे काढून आदिवासींनी घुसखोरीचा प्रयत्न केला आणि राजकारणी आणि शासन त्याला खूप पाठबळ देण्याचा प्रयत्न करेला आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे की कोणत्याही समाजाला आदिवासीत आरक्षण देण्यात येऊ नये। या प्रतिरोध साठी आम्ही सर्व आदिवासी, सकल आदिवासी बांधव इथं मोर्चा काढलेला आहे। यापुढे कोणत्याही पद्धतीचा आदिवासीच्या आरक्षणात ढळढळ करण्याचा प्रयत्न केला तर सकल आदिवासी हा विधानसभेवर धडकल्याशिवाय राहणार नाही, यांनी शासनाने नोंद घ्यावी आणि इतरही कोणत्याही पद्धतीनं आदिवासीचे नुकसान होऊ नये यासाठी आज आम्ही शासनाला निवेदन करतो की आमच्या संपूर्ण मागण्या या त्वरित पूर्ण करण्यात याव्या। एवढं बोलून माझे दोन शब्द। जय वडखान।